नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज खजुराचे लाडू बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मऊ खजूर घेतलेला आहे 1 वाटी। आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंदाजे घेतल्या तरी पण चालू शकतं। इथे अर्धा वाटी बदाम घेतलेले आहे, 1 वाटी किसलेलं खोबरं आणि खरपूस असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। सुरुवातीला खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खोबरं इथे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये बदाम घालायचे आहेत। आता ते थोडेसे चाकूने मी कापून घेतलेले आहेत। आता सुरुवातीला हे असेच भाजून घ्यायचे आहे आणि मग नंतर यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे पटकन असे हे बदाम भाजले जातात। आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि मग यामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। चटचट आवाज यायला लागला की बदाम हे काढून घ्यायचे आहेत। आता इथे हे काढून घेणार आहे। त्यानंतर थोडेसे मनुके घालायचे आहेत आणि अगदी थोडंसं तूप घालायचं त्यावर आणि बारीक गॅसवर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता हे मनुके काढून घ्यायचे आहेत। खजुरामधल्या बिया या काढून घ्यायच्या आहेत। इथे शेंगदाणे आणि जे बदाम आहे ते जाडसर फिरवून घ्यायचे आहे, चालू बंद करून, म्हणजे असं थोडंसं रवाळ होतं, जाडसर होतं। हे व्यवस्थित असं जाडसर झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता याप्रमाणे। थोडंसं जाड राहिलं तरी पण चालू शकतं, एखादे 2 तुकडे। आता हे जे खोबरं आहे ते आता थंड झालेलं आहे आणि हातानेच असं बारीक करून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर हे हाताने जरी चुरगळलं तरी पण बारीक होतं, त्याला मिक्सरमध्ये फिरवायची गरज नसते। हे पहा, एकदम छान असं हे बारीक झालंय हातानेच। आता यामध्येच या मनुका घालायच्या आहेत आणि हे मिक्सरमधून जे जाडसर करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये घालायचं आहे। सर्व हे हाताने एकत्र करून घ्यायचं आहे। इथे मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। कढईमध्ये तूप घालायचं आहे, अगदी थोडंसं तूप मी यामध्ये घातलेलं आहे, नाही घातलं तरी पण चालू शकतं। आता यामध्ये हे बिया काढलेले जे खजूर आहे ते घालून घेतलेले आहेत आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने हे प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर मेल्ट होतो खजूर। हे पहा, या प्रकारे एकजीव असा झाला पाहिजे, तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे। इथे छान असा हा गोळा तयार झालेला आहे। आता गॅस इथे बंद करायचा आहे। आता यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं आहे आणि गरम असताना फक्त एकदा याने हलवून द्यायचं आहे आणि थंड झालं की मग लाडू करायला घ्यायचे आहे। कारण आता हा जो गोळा आहे हा हाताने एकत्र करावा लागणार आहे, तसा तो पटकन होत नाही। गरम आहे तोपर्यंत जेवढं हलवता येईल तेवढं तुम्ही हलवून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आता हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। खजुरामुळे आणि मनुक्यामुळे या लाडूंना मस्त असा गोडवा येतो, त्याच्यामुळे याला साखर आणि गुळाची अजिबात गरज नसते।
आणि तूप पण एकदम थोडंसंच मी इथे वापरलेलं आहे. हे आता एकत्र करून व्यवस्थित झालेलं आहे. सर्व एकत्र करून झाल्यावर आता लाडू बांधून घ्यायचा आहे छोट्या मोठ्या साईजमध्ये. हे पहा, एकदम पटकन असा हा लाडू बांधला जातो. इथे पाहू शकता, याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहेत. आता हे जे लाडू आहेत हे तुम्ही उपवासाच्या दिवशी सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता आणि त्यासोबत 1 कप दूध घ्यायचं. खूप छान असं कॉम्बिनेशन होतं. नक्की ट्राय करून बघा. इथे मस्त असे हे उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत. हे उपवासाला न खाता इतर वेळेसही तुम्ही खाऊ शकता, करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा हा लाडू झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.